श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, यंदा सर्वांनाच खूप असा मोठा प्रश्न पडलेला आहे की 2026मध्ये जो दुर्मिळ योग आलेला आहे, म्हणजेच जे हरतालिका आणि गणेश चतुर्थी, हे दोन्ही पण एकाच दिवशी आलेला आहे. हा खूप मोठा असा दुर्मिळ योग आहे आणि त्यासाठी सर्वांना प्रश्न असा पडलेला आहे की उपवास कधी सोडावा. त्याचबरोबर हरतालिका तृतीय आणि गणेश चतुर्थीची पूजा कशी करावी. यंदा हरतालिका तृतीया ही भाद्रपद शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला साजरी केली जाते, परंतु गणेश चतुर्थी ही त्यानंतरच्या चतुर्थी तिथीला येते. परंतु 2026मध्ये तिथीच्या वेळेमुळे हरतालिका तृतीया आणि गणेश चतुर्थी या दोन्हींची धार्मिक तारीख 14 सप्टेंबर अशी आहे. तर महाराष्ट्रातील पंचांग गणनेनुसार हरतालिका तृतीया आणि गणेश चतुर्थी 14 सप्टेंबरला आहे. म्हणून यावर्षी या दोन महत्त्वाच्या सणांचा क्रम समजून घेणे खूप आवश्यक आहे. याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. आपण या वर्षाची हरतालिका कधी आहे, गणेश चतुर्थी एकाच दिवशी, मग पूजा कोणती करायची अगोदर, कोणती नंतर करायची आहे, वेळ काय आहे, मुहूर्त काय आहे, पूजा विधी पाहणार आहोत. हरतालिकेसाठी लागणारा जे सामान आहे त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर हरतालिकेचा जो उपवास आहे तो कधी सोडवायचा, हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. तर संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता, सबस्क्राईब केले नसेल आपल्या चॅनलला तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करण्यास विसरू नका. यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, मग उपवास कधी सोडायचा. त्याचबरोबर दरवर्षी हरतालिका नंतर दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी साजरी केली जाते. हरतालिका आदल्या दिवशी असते आणि त्याच्यानंतर गणेश चतुर्थी साजरी केली जाते. परंतु यंदाच्या तिथीच्या गणनेनुसार हरतालिका आणि गणेश चतुर्थी हे दोन्ही सण एकत्र आलेले आहेत. म्हणजे 24 सप्टेंबर 2026 रोजी एकाच दिवशी आलेला आहे. मग सर्वांना प्रश्न पडलेला आहे की हरतालिका उपवास कधी सोडावा. त्याचबरोबर हरतालिकेची पूजा करायची का गणपतीची अगोदर स्थापना करायची, गणपतीची पूजा केल्यानंतर उपवास सोडवायचा. तर तुम्ही पाहू शकतात की आपण उपवास कधी सोडायचा, काय सोडायचा आणि हा जो हरतालिकेचा उपवास आहे तर तो कोणी पकडावा. बघा, विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हा हरतालिकेचा उपवास पकडत असतात. त्याचबरोबर सुखी वैवाहिक जीवनासाठी आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी हे व्रत करतात. त्याचबरोबर अविवाहित ज्या मुली असतात त्यांना मनासारखा आणि योग्य जीवनसाथी मिळावा यासाठी हे हरतालिकेचे व्रत करतात. आता पौराणिक मान्यतेनुसार माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. माता पार्वतीच्या या तपश्चर्याचे स्मरण करून म्हणून हरतालिका व्रताची परंपरा सुरू झाली आहे. धार्मिक मान्यता आहे म्हणून महिला या दिवशी शिव पार्वतीची पूजा करून दिवसभर उपवास करतात. तर काही महिला हा उपवास निर्जला म्हणजेच अन्न पाण्याशिवाय करतात. जे हरतालिकेचा उपवास असतो तर आपल्या माता पार्वतीने तर हा जो उपवास आहे तो पूर्ण निर्जली उपवास केला होता. रानावनात त्या होत्या त्या टायमिंगला जेव्हा त्यांनी उपवास केला होता, तेव्हा त्याबद्दलची पण मी कहाणी, स्पेशल काय कहाणी आहे ती मी टाकणारच आहे. लवकर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा की कहाणी नक्की टाका, तर मी नक्की टाकेन. तर यंदा हरतालिकेचा जो उपवास आहे कधी सोडवावा, तर सामान्य आपण हरतालिकेचा उपवास एक पूर्ण दिवस उपवास करत असतो व दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा आणि करून उत्तर पूजा करून आपण उपवास सोडत असतो. परंतु यावर्षी हरतालिका आणि गणेश चतुर्थी ही एकाच दिवशी आले आहे. मग आपल्याला त्या दिवशी हरतालिकेची पूजा करायची आहे आणि गणेश स्थापना करायची आहे. मग आपण जसं दरवर्षी हरतालिकेचा पूर्ण दिवसभर उपवास पकडतो आणि दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा केल्यानंतर उपवास सोडतो, तर तसंच करायचं आहे. परंतु आपल्याला
आपल्या हरतालिकेची उत्तर पूजा केल्यानंतर आपल्या गणपती बाप्पांची पूजा वगैरे करायची आहे. त्याच्यानंतर आरती करायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्या परंपरेनुसार आपण नंतर आपला हरतालिकेचा जो उपवास आहे तो सोडवायचा आहे. हरतालिका व गणेश चतुर्थी एकाच दिवशी असल्यामुळे सकाळी प्रथम आपण हरतालिकेची पूजा करावी. आता सर्वांना प्रश्न पडला आहे की आपण मग हरतालिकेची पूजा अगोदर करावी का नंतर करावी, असा पण बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे. तर तुम्ही 14 सप्टेंबर रोजी हरतालिकेचा जो उपवास आहे तर त्या दिवशी आपल्याला पहाटे लवकर उठून आपल्याला अगोदर स्नान वगैरे करून स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला प्रथम हरतालिकेची पूजा करायची आहे लवकर उठून. त्यानंतर गणेश मूर्तीची स्थापना करून प्राणप्रतिष्ठा पूजा आणि आरती करावी. आता यावर्षी एकाच दिवशी शिवपार्वतीची आराधना आणि गणरायाचे स्वागत करायचा योग आलेला आहे. तर पूजेची जी तिथी आणि शुभ मुहूर्त आहे, तृतीय तिथीची सुरुवात 13 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 7:08 आहे आणि तृतीय तिथी समाप्त होणार आहे 14 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 7:06. तर 14 सप्टेंबर रोजी हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 6:26 ते सकाळी 7:06 असलेला आहे. तर या एकीकडे माता पार्वती आणि भगवान शिवांची आराधना आणि दुसरीकडे भगवान गणेशांची भक्ती, हा दिवस भक्तीसाठी अत्यंत मंगलमय आणि भक्तिपूर्ण ठरतो. तुम्ही उपवास हा 14 सप्टेंबरलाच हरतालिकेचा पूजा करून उपवास जो आहे तो 15 सप्टेंबर रोजी गणपतीची सकाळची पूजा वगैरे झाल्यानंतर हरतालिकेची उत्तर पूजा केल्यानंतर गणपतीची आरती वगैरे झाल्यानंतर गणपतीला नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर आपल्याला हरतालिकेचा जो उपवास पकडलेला आहे तो आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 सप्टेंबर रोजी आपल्याला तो सोडवायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला हा जो दुर्मिळ योग आलेला आहे तर या योगामध्ये काही विशेष आहे ते म्हणजे आपल्याला दुसऱ्या दिवशी गणेश पूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला आपला उपवास सोडायचा आहे. अशा प्रकारची जी 2026मध्ये दुर्मिळ योग आलेला आहे, हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आलेले आहे. उपवास कधी सोडावा याबद्दलची संपूर्ण माहिती मी आपल्या चॅनलवर सांगितलेली आहे. त्याचबरोबर पूजा मुहूर्त सर्व वेळापत्रक मी याच्यामध्ये सांगितलेले, कोणती पूजा आधी करावी आणि कोणती नंतर करावी हे देखील या व्हिडिओमध्ये सांगितलेले. अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्की लिहा. मला अजून काही माहिती पाहिजे असेल तुम्हाला तर मी नक्की तुम्हाला कमी वेळात जास्त माहिती सांगण्याचा प्रयत्न करेल. अशा प्रकारे हरतालिकेची काय कहाणी आहे याच्याबद्दलचा देखील मी लवकरात लवकर व्हिडिओ टाकणार आहे. आणि त्याचबरोबर हरतालिकेमध्ये कोणते महत्त्वाचे जे पत्री असते, किती पत्री असतात त्याबद्दलचा खूप महत्त्वाचा असा एक व्हिडिओ आहे, तो मी तुम्हाला 2 दिवसामध्ये नक्की आपल्या चॅनलवर टाकणार आहे. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ संपला. थँक्यू.